राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे सबसे बडा खिलाडी असल्याचं आता अधोरेखित झालेलं आहे। कारण महायुतीत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असतानाही 15 जागा खेचून आणण्यात शिवसेनेला यश आलेलं आहे। एकनाथ शिंदेंच्या रणनीतीपुढे भाजपचे चाणक्य देखील चकित झाले। पाहूया बुलेटिनच्या सुरुवातीलाच आमचा हा एक स्पेशल रिपोर्ट। महायुतीच्या जागा वाटपात एकनाथ शिंदेंनी बाजी मारली आहे। एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे 13 खासदार असताना त्यांनी महायुतीच्या जागा वाटपात 15 जागा मिळवण्यात यश मिळवलंय। लोकसभा निवडणूक ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी शिवसेनेला एक आकडी जागा मिळतील अशी शक्यता वाटत होती। अनेक जागांवर भाजपने दावा केला होता। अशाही परिस्थितीत एकनाथ शिंदेंनी त्यांच्या सोबत आलेल्या नेत्यांना उमेदवारी मिळवून देण्यात यश मिळवलंय। शिवसेनेचे तब्बल 15 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत। रामटेकमधून राजू पारवे, बुलढाणामधून प्रतापराव जाधव, यवतमाळ वाशिममधून राजश्री पाटील, हिंगोलीतून बाबूराव कदम कोहळीकर, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगलेमधून धैर्यशील माने, औरंगाबादमधून संदीपान भुमरे, मावळमधून श्रीरंग बाणे, शिर्डी सदाशिव लोखंडे, नाशिकमधून हेमंत गोडसे, कल्याणमधून श्रीकांत शिंदे, ठाण्यातून नरेश मस्के, मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर, मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी मिळवून देण्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले आहेत। आज महायुती जी आहे या महायुतीमध्ये शिवसेना हा पक्ष जो आहे तो 15 जागा जी आहे ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये लढवतोय। नाही म्हणायला भावना गवळी, कृपाल तुमाने आणि हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तरीही या जागा शिवसेनेनं सोडलेल्या नाहीत। ज्यांना उमेदवारी नाही त्यांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासनही शिवसेनेनं दिलंय। भावनाताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय। त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो, त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। प्रत्येकाचा मान सन्मान केला जाईल। भाजप सारख्या बलाढ्य मित्रपक्षासोबत जागा वाटप करताना एकनाथ शिंदेंचा निभाव लागणार नाही असं वाटलं होतं, पण एकनाथ शिंदेंनी जागा वाटपात मुत्सद्देगिरी दाखवून भाजप नेत्यांनाही चकित करून सोडलंय। सहकाऱ्यांसाठी एकनाथ शिंदे काहीही करू शकतात हा मोठा संदेश त्यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांमध्ये गेलाय। निवडणुकीचा निकाल काहीही लागो, एकनाथ शिंदेंनी अर्धी लढाई जिंकली आहे हे अधोरेखित झालंय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।